सिद्धेश काळेची थाळीफेक क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड। SMBST कॉलेजचा विद्यार्थी सिद्धेश काळे याचे थाळीफेक या खेळात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड। अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेले खिरविरे येथील तसेच संगमनेर येथील SMBST कॉलेजचा विद्यार्थी सिद्धेश राजू काळे याची थाळीफेक या क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन 31 ऑगस्ट 2024 रोजी प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरा नगर लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथे करण्यात आले होते। त्यामध्ये थाळीफेक या क्रीडा प्रकारात सिद्धेश राजू काळे याने घवघवीत यश संपादन करत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला असून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। या नेत्रदीपक कामगिरीमुळे सिद्धेशला राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चंदूकाका सराफ ज्वेलर्स यांच्याकडून संगमनेर तालुका उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। यापूर्वी देखील हात इंजुरीमध्ये असताना सिद्धेशने प्रथम क्रमांक मिळवला म्हणून जिल्हा क्रीडा कमिटीने त्याचे अभिनंदन केले आहे। सिद्धेशचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा खिरविरे येथे झाले असून इयत्ता 5वी ते 12वीचे शिक्षण सत्यनिकेतन संस्थेचे सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे येथे झाले आहे। पुस्तकी ज्ञानाबरोबरच पहाटे लवकर उठून विविध खेळांचा सराव व्यायाम करणे तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन यापेक्षा वेगळे मार्गदर्शन नाही, परंतु ध्येय, चिकाटी, आत्मविश्वास, काहीतरी नवीन शोधण्याची वृत्ती तसेच आईवडिलांचे संस्कार या जोरावर सिद्धेशने क्रीडा क्षेत्रात मिळवलेले यश खरोखरच वाखाणण्याजोगे आहे। या नेत्रदीपक यशाबद्दल सिद्धेशचे खिरविरे पंचक्रोशीसह अकोले संगमनेर तालुक्यात चांगलेच अभिनंदन होत आहे। याबद्दल संगमनेर SMBST कॉलेजचे प्राचार्य DD पाटील, उपप्राचार्य डॉक्टर बाळासाहेब वाघ, क्रीडा शिक्षक प्रमोद खैरे, सर्व कॉलेज स्टाफ, खिरविरे ग्रामपंचायतीचे सरपंच गणपतराव डगळे, उपसरपंच सुभाष सेठ बेनके, माजी उपसरपंच रामभाऊ बेनके, काशीनाथ बेनके, काळू पुनाजी बेनके, दशरथ कुलाळ, बाळू बेनके, दिनेश शेठ शहा, त्र्यंबक पराड, निवृत्ती पराड यासह सर्वोदय विद्यालयाचे माजी प्राचार्य अंतुराम सावंत, लहानू परबत, प्राचार्य मधुकर मोखरे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी सचिन लगड, राजूर।